बऱ्याच वेळेला आपल्याला त्याच पद्धतीने त्याच चवीच्या भाज्या करून आणि खाऊन पण कंटाळा येतो. जरा वेगळ्या पद्धतीनं केलं ना ते छान पण होतं आणि सगळ्यांना आवडतं पण. म्हणून म्हणलं आज गावाकडे काळ्या तव्यात काळी गवारीची शेंग कशी करतात त्याच पद्धतीने आज गवारीची शेंग तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे. चला करूया. ही पाव किलो गवार आहे. 2-3 वेळा पाण्याने चांगली धुवून घेतली. आता यासाठी आपण साहित्य बघूया. हिरव्या मिरचीतली झणझणीत अशी आपण गवारीची भाजी करणार आहोत. त्यासाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या, चवीप्रमाणे मोठं मीठ घेतलं आहे आणि 2 मोठे चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट. सगळ्यात आधी आपण तव्यामध्ये मिरच्या भाजून घेणार आहोत. तुम्ही ना मिरच्या तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढं तुम्ही मिरच्या यामध्ये घालून घ्या. उलताण्याने असं दाबून आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या अशा भाजून घेतल्यानं आपली गवारीची भाजी एकदम चवदार छान तयार होते. असे काळे डाग पडेपर्यंत आपण मिरच्या चांगल्या भाजून घेऊया. मिरच्या बघा आपल्या भाजून झाल्या आहेत. लसूण पण थोडा भाजून घेऊया. लसूण मिरची चांगली भाजून झाली आहे. हे काढून घेऊया आणि खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया. तुम्हाला मी एकदम गावरान पद्धतीने गवारीची शेंग करून दाखवत आहे म्हणून खलबत्त्यामध्ये असं कुटून घेतलं. आता कुटलेली मिरची लसूण काढून घेऊया. आता फोडणी करूया. तव्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं. गवार घालून घेऊया आणि आपल्याला ही गवार चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. काळे डाग पडेपर्यंत गवार चांगली भाजून घ्यायची. त्यामुळेच आपली गवार एकदम चवीला भारी लागते. अशी आपली गवारी भाजून झाली आहे. आता यामध्ये तुम्ही थोडं मीठ टाकून लहान मुलांना अशी मिठाची गवार खायला द्या. अशी तेला मिठातली गवार खूप छान लागते. गवार थोडी बाजूला केली. 1 चमचा तेल घातलं. हिरवी मिरची कुटलेली घातली. अर्धा चमचा हळद आणि तेलामध्ये हे थोडं परत भाजून घेतलं. आता गवार आपण चांगली हलवून घेऊया आणि थोडासा पाण्याचा हबका मारूया आणि ताट झाकून 2-3 मिनटं गवार आपण शिजवून घेऊया. थोड्या वेळाने ताट काढून बघूया. परत गवारची शेंग आपल्याला चांगली हलवून घ्यायची आहे. 2 वेळा ताट काढून अशी गवार शिजवून घेतली. आता शेवटी आपण शेंगदाण्याचा कूट घालूया. आवडीप्रमाणे तुम्ही कूट घालून घ्या. कूट घातल्यावर परत चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. एकसारखी करूया आणि ताट झाकून एक वाफ काढूया. आता ताट काढून बघूया. मस्त गावरान पद्धतीने काळ्या तव्यातली काळी आपली गवारीची शेंग तयार झाली आहे. तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा भाताबरोबर खा. एवढी भारी लागते ना. दिसायला ही काळी दिसते पण चवीला एवढी भन्नाट लागते ना. तुम्ही एकदा गावरान पद्धतीने काळ्या तव्यातली काळी झणझणीत अशी हिरव्या मिरचीची गवारीची शेंग करून खाल्ली ना. नेहमी तुम्ही याच पद्धतीने कराल. तुम्हाला मी केलेली ही गवारीची शेंग कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर तुम्ही नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक कराल आणि सबस्क्राईबसुद्धा कराल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.